प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. दूरवरून चेंडूला मात्र थोडंसं कट केलं विश्वनाथ यांनी आणि चेंडू मात्र सरळ निघून जातो भरत पाटील यांच्या हातामध्ये. धाव चेंडू पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चांगली मॅच. यावेळीचा बॉल स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न बॉल खेळला गेला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती दीपेश लोखंडे येत आहेत. बॅकअप चांगला असल्या कारणामुळे विघ्नेश चेंडूवरती पुढे येत आहेत. दोन धावा मात्र मैदानावरती धावून कंप्लीट केल्या जात आहेत. प्रयत्न तिसऱ्या धावेचा मैदानावरती होईल का तर नाही होणार. दोन धावा येत आहेत. सुरुवातीला दीपेश लोखंडे होते, त्यांच्या पाठीमागे बॅकअप देण्यासाठी आपण पाहिलं तर तिसरा बॉल. ज्यावेळेचा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मैदानावरती चित्र काय घडते पाहूया. धावचीची संधी असेल का त्या ठिकाणी डायरेक्टची संधी करण्याचा प्रयत्न पंच वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. व्हाईट+1 एकूण 2 धावा मात्र ऍड होत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात संघाच्या त्या मात्र 4च्या घरामध्ये. 4 रन ऑन स्कोर कार्ड लगावले गेले आहेत. स्ट्राइक वरती आपण पाहिलं तर गुरुसंख्ये स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतात. ओह क्लीन बोर्ड फर्निचर डिस्ट्रॉय. विश्वनाथ जाधव यांच्या माध्यमातून हाताळला गेलेला बॉल सरळ यष्टांवरती मात्र हिट करताना पाहायला मिळाला आणि गुरु या मॅच मध्ये देखील माघारी पलटलेत. गॉल. निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. झिरमिर पाऊस धारा भिर भिर करी मदनाचा वारा. ये ना सजना ये ना, निशाणा तुला दिसला ना. थँक्यू. योग्य निशाणा तर मैदानावरती विश्वनाथ यांनी लावलेला आहे. बरोबर यष्टांवरती हिट केला बॉलला आणि फलंदाज गुरुसंख्ये यांना मात्र परतावं लागलं पवेलियन मध्ये. मोठी विकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली. नवीन बॅट्समॅन विजय रेड्डी मैदानावरती दाखल होत आहेत. विजय आले. विजयच्या बॅट मधून पहिला स्ट्रोक मात्र खूप सुंदररित्या खेळला गेला आहे. बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फील्ड केला जातो की काय तर 2 धाब्यांचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. 2 धाबा या ठिकाणी मात्र धावून कंप्लीट केल्या जातात आणि पंच 2 धाब्यांचा इशारा आहे. तो 2 धाब्यांचा इशारा मात्र त्या ठिकाणी देत आहेत. 2 धाबा येतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले असताना आपल्याला पाहायला मिळते 4. 6 धाबा. 6 धाबा ऑन स्कोर कार्ड लगावला गेला. पुढचा बॉल विश्वनाथचा बॉल हवेमध्ये खेळला. झेलची संधी या ठिकाणी असणार आहेत. झेल मैत्र मैदानावरती घेतला जाईल. माघारी परतावं लागलंय. मोठी विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा विजय रेड्डी जो मागच्या मॅचचे हिरो होते त्याच विजय रेड्डीला मात्र परतावं लागलंय माघारी. गॉल. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर यश दाखल होत आहेत. धावफलकावरती स्कोर कार्ड पाहिला तर 6 धावा आहेत. चेंडूचा खेळापर्यंत संपला गेलाय 5. शेवटचा बॉल मैदानावरती हाताळण्यासाठी पुन्हा आपल्याला पाहायला मिळतात विश्वनाथ जाधव, विघ्नेश साखलतोडे आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल या संघाच्या माध्यमातून. आणि कॅप्टनच्या भूमिकेमध्ये असा संघ मैदानावरती आपण पाहिला तर एक अष्टपैलू कामगिरी आज संपूर्ण मात्र पाहायला मिळालेली आहेत. ऑल अराउंड बॅटिंग चांगली झाली आहे, गोलंदाजी चांगली झाली आहे, फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळालेली आहे. फुलटच बॉल यशसाठी हाताळला. चेंडूला मात्र खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु तो मात्र चुकी करतोय आणि चेंडू मात्र निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिडल रन 4. संकेत कासार यांना बीट करत सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 रन. पहिल्या षटकाचा केस संपला. धावफलकावरती धावा आहेत 10 रन. एक ओव्हरचा केस संपला गेला. धावा धावफलकावरती आहे 10. 10 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात.
टीम स्टुडंट 11 संघाची मात्र आपण ही धावसंख्या पाहू शकताय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर विघ्नेश साखळतोडे टीमचे कॅप्टन आहेत, ते सध्या मैदानावरती येत आहेत. दुर्गेश 11 अर्नाळा या संघासाठी मात्र ज्यांना क्रिकेट खेळताना आपण पाहिलेलं आहे एक गाव एक संघाच्या फॉर्मॅटच्या माध्यमातून, तेच विघ्नेश. अलंकारसाठी चेंडू आपण पाहिलं तर वेगवान चेंडू हाताळला गेला. सिंगल घेण्याचा मात्र मानस सिंगल घेण्याचा प्रयत्न, लेगबायचा इशारा मात्र पंच घोषित करतात. सिंगल मैदानावरती येतात आणि सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र डबल फिगर मध्ये धावसंख्या 11च्या घरामध्ये आहे. 11 वरती आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 मात्र फलंदाज बाद झाल्यात. गुरुसंख्यांना आपण पाहिलं, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर खास करून विजय रेड्डी यांना माघारी परतल्यात. हे 2 खेळाडू मात्र आपण पाहिलं. पुढचा बॉल, यावेळचा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मात्र वेगवान बॉल होता, परंतु लाईन वरती नियंत्रण नाही ठेवू शकले पंच, मात्र लगेचच वळाले. व्हाईट बॉलचा सिग्नल करतात, प्रतिक्रिया देतात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 1 ने मात्र वाढत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 रन 12 रन ऑन स्कोर कार्ड मात्र लगावले गेले. स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर यश लिफ्टी बॅट्समॅन मैदानावरती आहेत. श्रमताक प्रतिभावशाली खेळ त्यांच्याकडेही आहे. दाखवण्याचा प्रयत्न करतात यश, आणि यश यांच्या बॅट मधून चेंडूला फोर्स केलं, बॉलला मात्र पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंचा मोठा फटका, प्रहार 6 रन. थँक्यू. 6 धावा आहेत. 6 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 18च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चालू असलेली मॅच आपण पाहिलं तर यंग बॉईज वसई आणि त्यांच्या अगेन जर आपण पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय स्टुडंट 11 यामध्ये सुरू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वाचा मॅच आहे, महत्वाचा सामना आहे. जो जिंकेल तो संघ मात्र कार्तिक 11 या संघाशी शेवटचा मॅच आजच्या दिवसात मात्र खेळणार आहेत. पाहूयात कुठला संघ मात्र तो आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंग मध्ये मात्र पुन्हा चेंजेस केले जात आहेत. विघ्नेश मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती आहेत. एक षटकार मात्र यश यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि धावसंख्या धावफलकावरती 18 18 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. आक्रमण पुन्हा एकदा मैदानावरती, तोच स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला यश यांच्या बॅटमधून. आणखीन एक अफलातून षटकार, 6 रन. मॅग्निफिसंट. थँक्यू. आणखीन एक षटकार आला तर आदरणीय झहीर शेख साहेब, झहीरबाई यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज असणार आहे यश यांच्यासाठी. 2 षटकार तर मैदानावरती खेळले गेलेले आहेत. 6-6 मैदानावरती आले. धावफलकावरती धावा आहेत. स्टुडंट 11 संघाच्या 24 धावा. चांगली मॅच, रंगतदार मॅच मैदानावरती सध्याच्या घडीला सुरू आहे. विघ्नेश समोर यश. ओहो, यश यांचा बॉल पाठीमागे विकेट किपर भरत पाटील यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू मात्र विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. भरपूर सारे खेळाडू जे लेदर क्रिकेट मात्र मैदानावरती खेळत असतात आणि तेच सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडू मैदानावरती येतोय, डॉट बॉल येतोय. धावफलकावरती नजर मारली तर धावसंख्या धावफलकावरती आता पंचांच्या माध्यमातून आपण डिस्कशन पाहूयात. पंचाने डिस्कशन अगदी काय केलंय. धाबा धावफलकावरती 24 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विघ्नेश, ओहो, स्लोवर वन, थोडंसं लांब ठेवलं, दूरवरती ठेवलं आणि बॉलला मात्र वळण दिलं. बॉल मात्र आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन मात्र चेंडू पुन्हा विसावला गेला आहे. हे षटक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मैदानावरती खूप चांगल्या पद्धतीनं 25 धावा, सॉरी 25. अजूनही शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या मात्र 25 धावा. शेवटचा बॉल पाहूया पुन्हा कुठल्या प्रकारे हाताळला जातोय. 25 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स.
चेज होती. पाठीमागे मात्र पुण्याचा बॉलला थांबवलं गेलं. षटक क्रमांक मैदानावरती संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ हा मैदानावरती येणं बाकी आहे. 2 षटकांमध्ये काय घडेल याची चर्चा मैदानावरती आपण करूयात. एक छोटासा ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा येऊयात मैदानाच्या दिशेने. तिसरं षटक हाताळण्यासाठी दीपेश लोखंडे मैदानावरती येत आहेत आणि व्हेरी फर्स्ट बॉल वरती जर सिक्सर मैदानावरती खेळला अलंकार सिंग यांनी तर आदरणीय झहीर शेख साहेब झहीरबाई यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज असणार आहेत अलंकार यांच्यासाठी. दीपेश लोखंडे दोन्ही कोपरीमध्ये खेळणारे खेळाडू आहेत एकमेकांच्या अगेन्स्ट. थोडस दूरवरती टाकलाय बॉल. या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी फसवा बॉल मैदानावरती म्हणता येईल. अलंकारच्या अगेन्स्ट दीपेश लोखंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून म्हटलं की एकाच संघामध्ये हे दोन्ही खेळाडू खेळतात आणि पाठीमागे भरत पाटील देखील आहेत. म्हणजे 3 खेळाडू आहेत. एक तर गोलंदाज बॅट्समॅन आणि विकेट किपर. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघासाठी हे खेळणारे खेळाडू आहेत. यावेळचा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा मात्र बॉडीवरती ब्रश होताना बॉल पाहायला मिळाला. एक धाव मात्र या ठिकाणी घेतली जात आहेत. एका धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र पुन्हा संघाची धावसंख्या वाढली गेली. संघाची धावसंख्या 26. After 2.2 overs 26 loss of 2 wickets. नवीन बॅटर खास करून आपण पाहिलं तर यश यांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे. अलंकार अजून तितकासा प्रभाव टाकू शकलेले नाहीत मॅच मध्ये. परंतु यश यांचं कौतुक करायला हवं. यश यांच्या मागील त्या ओव्हरमध्ये षटकारानं थोडंसं इम्पॅक्ट बदलला. धावा मात्र जिथे येत नव्हत्या त्या धावा मात्र मैदानावरती बनत असताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. रबर बॉल क्रिकेट दीपेश लोखंडे. यावेळी पुन्हा आपण पाहिलं तर दिशा भरकटली गेली आहेत. यावेळी पंच मात्र पुन्हा एकदा वळतायत आणि इशारा कळवतात की हा बॉल व्हाईट बॉल आहे. स्क्वेअर चेंडूचा मारा पुन्हा मैदानावरती पाहायला मिळतोय. धावफलकावरती नजर मारली तर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात ती मात्र 27 धावा. दीपेश ओहो यावेळचा बॉल वेगवान बॉल हाताळलाय. जलद गतीने बॉल हाताळला गेलाय. एक धाव तर मात्र मैदानावरती घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? करण मालीने फेक केलं बॉलची परंतु ती फेक वाईडिश होती. भरत पाटील मात्र धावत होते त्या ठिकाणी बॉलला कव्हर केलं. करण माळी पॅन फ्रॉम कळम. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 2 धावा येतात. अतिरिक्त फेकीचा देखील फायदा होऊ शकला असता म्हणजे आणखीन धाव वाढू शकले असती. पण धावफलकावरती धावा जर पाहिलं तर संघाच्या जाऊन पोहोचतात त्या 29 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्या आहेत. सातत्याने मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करतायत. विघ्नेश कानमंत्र देतात. बाजूने विश्वनाथ यांनाही आपण पाहतायत. 29 ऑन स्कोर कार्ड मात्र लगावले गेले आहेत. यश पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राइक एंड वरती. ओहो आणखीन एक चांगला बॉल तेज तरार भन्नाट वेग मैदानावरती पाहायला मिळाला दीपेश लोखंडे यांच्या माध्यमातून. आणि मागील जवळपास जर पाहिलं ना तर मागच्या षटकामध्ये विघ्नेश यांच्या षटकामध्ये जरी षटकार आले होते पहिल्या 3 बॉलमध्ये पण त्याच्यानंतरचे 3 बॉल डॉट आले होते. या षटकामध्ये दीपेश लोखंडेने आतापर्यंत 2 बॉल डॉट टाकलेत. म्हणजे एकूण जर संपूर्ण मॅच मध्ये इम्पॅक्ट जर विचार केला ना आतापर्यंत तरी 7 बॉल डॉट आलेले आहेत. म्हणजे या संपूर्ण 3 षटकांचा खेळ अजून सुरू असताना आतापर्यंत जवळपास 7 बॉल डॉट आलेले आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 30 एक्स्ट्रा 2 धावा या ठिकाणी आपण वाईटच्या स्वरूपाने एक्स्ट्रा जवळपास 3 धावा होत्या. दीपेश यावेळचा बॉल पुन्हा धाब्यामध्ये खेळलाय. झेलची संधी दीपेश लोखंडे चेंडूवरती येतोय. झेल घेतला जातोय. अलंकार मैदानावरती मैदानाच्या बाहेर येत आहेत. स्वस्तामध्ये बाद झालेले आहेत. इम्पॅक्ट टाकू शकले नाहीत. मैदानावरती जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर आतापर्यंत बरोबर योग्य रीतीने संपलं गेल्या. मैदानावरती 3 आणि 3 षटकानंतर बॅटिंग करत असताना स्टुडंट 11 विरारनं बनवल्यात धावा. 10च्या सरासरीनं 30 धावा धावफलकावरती बनवल्यात. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती बाकी आहेत. शेवटच्या 6 चेंडू मध्ये कहाणी काय आहे हे आपण ऐकणारच आहोत. तोपर्यंत घेऊयात एक छोटासा ब्रेक.
नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर भार्गव मैदानावरती येत आहेत. एक चांगली अष्टपैलू खेळाडू आहेत. मागील मॅच मध्ये भार्गवची बॅटिंग आपण सर्वांनी पाहिली आहे. अगदी त्या 40च्या पुढे मात्र बॅटिंग केली होती भार्गव यांनी. भार्गवचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. यश यांच्या बॅट मधून 6 धाव्यांचा आसमानी टोळा षटकार. थँक्यू. 36 रन ऑन स्कोर कार्ड लगावले गेले. पहिल्याच बॉल वरती यश यांच्या बॅट मधून षटकार आलेला आहे. 3 6 साठी झैरबाई यांच्याकडून 1000. या बेलचा बॉल जर आपण पाहिला तर पुन्हा शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. एक धाव तर मात्र वेगाने घेतली जातात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. एकच धाव मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. न्यूमॅनी नवीन बॅटर मैदानावरती मेहुल दाखल झालेले आहेत. धावफलकावरती धावा 37 धावा. बल्ला या नावाने मात्र प्रसिद्ध आहेत, परंतु आज मेहुल इम्पॅक्टफुल पारी पुण्याच्या मैदानावरती सादर करतायत का त्याची देखील चर्चा होणार आहे. 4 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी आहे. धावा धावफलकावरती 37. ओहो, फटका खेळलाय मेहुल यांच्या बॅट मधून आणि तो देखील खेळलाय 6 धाव्यांसाठी षटकार. मॅग्निफिसंट स्ट्रोक, व्हॉट अ शॉट. 6 रन. यूज इट. थँक्यू. कारण होते त्या ठिकाणी प्रयत्न व्हायला होतं, परंतु प्रयत्न नाही पाहायला मिळाले आणि त्याचा फायदा जो आहे ना तो फायदा मेहुलला तर होणारच आहे. धावा धावफलकावरती 43 धावा. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी झैर शेख साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे मेहुल यांच्यासाठी देखील. फटका पुढे खेळला, कडक स्ट्रोक खेळला. चेंडू मात्र चालला तिथून राहिल अन्सारी चेंडूवरती पुढे येत आहेत. बॉलला अडवलं गेलं आहे. 1 रन मात्र मैदानावरती कंप्लीट होत आहे. धावा धावफलकावरती जर संघाची पाहिली तर 44 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या विश्वनाथ जाधव यांच्या 10, विघ्नेश साकळटोड यांच्या षटकामध्ये धावा होत्या 14, दीपेश लोखंडे यांच्या षटकामध्ये तो इकॉनॉमिकल रेट जो होता तो कमी झाला. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि रबर बॉल मध्ये मित्र म्हणेन की मैदान षटकासारखीच गोलंदाजी हाताळली दीपेश लोखंडे यांनी. शेवटचा षटक आहे. पुण्यात मात्र क्रॅकिंग स्ट्रोक खेळला गेला आहे. विघ्नेश साकळतोडे त्या ठिकाणी आहेत. फेकी करतायत. सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी देखील आपल्याला पाहायला मिळतात. तोपर्यंत 2 धावा आहेत. तर 2 धावा मात्र मैदानावरती कंप्लीट होत आहेत. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती पुन्हा एकदा मात्र वाढत असताना जाऊन पोहोचते. 46 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. शेवटच्या बॉलवरती जर चौकार आला तर जवळपास 50 होऊ शकतात. शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर 52. शेवटच्या बॉलवरती डबल घेतली तर 48. एक आली तर 47 आणि अतिरिक्त दुसरं काहीतरी झालं तर धावसंख्या 46च्या जवळपास थांबू शकते. पाहूया मैदानावरती घडणार काय. 46 रन ऑन स्कोर कार्ड लगावले गेले आहेत. लास्ट बॉल शेवटचा बॉल असणार आहे. ओहो, अतिरिक्त मारा केला शेवटच्या बॉलवरती. धावसंख्या मात्र वाढली आहे. धावा धावफलकावरती 47 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत. पगदरे सर या ठिकाणी दाखल होतात. सर आपलंही सहर्ष स्वागत आहे. अनेक खेळाडूंना घडवण्यामध्ये मार्गदर्शन ज्यांचं सातत्यानं राहिलेलं आहे जीवदानी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आणि पगदरे सर आपलं वेलकम, आपलं स्वागत आहे. ओहो हो, यश मागील टाकलेला वाईट आणि यशने ठोकलेला शानदार कडक षटकार मैदानावरती धावसंख्या वाढवणार आहे. हा पहिला डाव आहे. आणखीन दुसरा डाव कशा प्रकारे होईल याची देखील चर्चा रंगणार आहे. परंतु स्टुडंट 11ला जी धावा उभारायची होती ना ती धावा तर उभारलेली आहे. मैदानावरती 53 झालेले आहेत आणि 54चं आव्हान आहे. 54 रन मैदानावरती करायच्या 4 षटकांमध्ये टीम यंग बॉयज वसई संघाला यंग बॉयज वसई कशा प्रकारे धावा करतोय, 54 धाव्यांचा पाठलागा कशा प्रकारे केला जाईल ते आपण दुसऱ्या डावामध्ये ऐकणार आहोत. आणि ज्यावेळी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल या पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूयात. एक गोड आवाज भरत मोरे सर यांचा ऐकूया. तोपर्यंत एक ब्रेक आहे. ब्रेक मध्ये संगीत.
तुझ्या विना मला नाही करम तुझी आठवण अख्खी रात येत बोल मला भेटायला येतील का आणि हा मला भेटायला बारीक पाने पड हे माझे गंगे तुला कौत बारीक बारीक पाणी पड हे माझे गंगा देईन तुला गौस साड़ी वाली कोण लगे ना हिरवी साड़ी वाली कोण लगे ना हिरवी साडी वाली सासू लगेल्या हिरवी साडी वाली सासू लगेल्या हिरवी साड़ी वाली सासू लगे ना हिरवी साड़ी वाली सासू लगे ना गुटर गोल दिल का बनेल्या गुटर गोल चला 2 फलंदाज मैदानात पाठवायचे अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे स्टुडंट 11 प्रेझेंट गो टू अंक स्मृती चषक 2024 म्हणजेच पर्व 4 आणि या 4थ्या पर्वामध्ये उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला ओपनचे संघ इथं पाहायला मिळतील ओपन अपमध्ये खेळणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यामध्ये पहिला सामना जो रंगेल तो ओम साई प्रदीप विपक्ष आदि स्पोर्ट्स या 2 संघांदरम्यान ठीक 9:30 पहिला चेंडू पडेल त्याचबरोबर शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर त्यांच्यासमोर ताई पॅकर पालघर हा संघ असेल त्यानंतर श्री गणेश विरार विपक्ष अम्मू 11 मीरा रोड या 2 संघांदरम्यान तिसरा सामना असेल आणि चौथा सामना महादेव 11 विरार विपक्ष साईस्ता 11 NSP बॉयज या संघामध्ये होणार आहे साईस्ता 11 NSP बॉयज मागील 2 वर्षाचे पहिला एक वेळेला त्यांनी विनर म्हणजे चॅम्पियन राहिले होते आणि मेडन ओव्हर साठी 11,000 रुपयाचं बक्षीस आले जर का मेडन ओव्हर हाताळली तर 11,000 रुपये झहीरभाई शेख यांच्याकडून देण्यात येणार आहेत आणि त्या मेडन ओव्हरला हाताळण्याचा इंटेंट कोणत्या गोलंदाजाचा दिसतोय हे सुद्धा पाहणं रोचक ठरणार आहे तुर्तास आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आपण जातोय मॅचच्या दुसऱ्या पडावाकडे ज्या ठिकाणी 54 धावांचं लक्ष्य आहे 54 रन्स रिक्वायर्ड टू विन विदिन 24 डिलिव्हरीज आणि असं असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला विश्वनाथ जाधव आणि त्याच्या साथीनं भार्गव पाटील गोलंदाजी मार्कवरती अलंकार सिंग चांगलं बॅटल रंगेल पहिल्या षटकामध्ये सर्वांच्या नजरा असणार आहेत किती धावा कशा कोणाच्या बॅटमधून पहिला चेंडू हो मागे ठेवलेला आणि ते मागे ठेवलेल्या चेंडूला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न विश्वनाथचा फसलाय आणि तो फसत असताना निर्धाव चेंडूचे सांगता होते नक्की काय घडलं होतं गतीमध्ये परिवर्तन होतं बॅट स्विंग पूर्णपणे फास्ट होता आणि असं असताना बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा परंतु यावेळेला कवचच्या डोक्यावरून खेळण्याचा मानक क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बनेल दर्शनीय स्ट्रोक चेंडू सीमारेखा पार षटकार थँक्यू डीजे षटकाराला 6 धावा आल्या आणि त्या पहिल्या चेंडूला बॅक करण्याचं कार्य विश्वनाथने केलंय नेक्स्ट बॉल आता यावेळेला आखू टप्प्याचा चेंडू शॉर्ट पूल काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे परंतु पुन्हा एकदा तो दर्शक बनेल मिड विकेट क्लिअर करणारा हा अति सुंदर षटकार 6 धावा बघा अलंकार सिंग असा गोलंदाज आहे त्याने मागील मॅच मध्ये खेळत असताना पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता आणि त्यानंतर षटक 8 धावांनी फिनिश केलं होतं आता काहीशी परिस्थिती वेगळी आहे पहिला चेंडू डॉट हाताळला आणि त्यानंतर लगातार 2 षटकार आल्यात 54 धावांचा पाठलाग करत असताना ज्या प्रकारची सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात इथे होत असताना पाहायला मिळते 13-14च्या आसपासचं धावफलक हे आस्किंग रन रेट म्हणून आपण बघतोय प्रत्येक षटका गणित आणि असं असताना विश्वनाथच्या बॅटमधून येणारे हे 2 षटकार प्रभावित करणार आहेत या मॅचला वेगळी दिशा देणारे आहेत अलंकार सिंग समोर विश्वनाथ जाधव फुलटॉस यावेळेला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक राहुल त्यावेळेला
चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत एकदा धावून पूर्ण केली जाते. झेल घेण्यासाठी राहुलने जरूर पुढाकार घेतला परंतु झेल टिपू शकलेले नाहीयेत. सिंगल धाव मिळते. 4 चेंडूचा खेळ झाला आणि 13 वरती धावफलक थांबले. 2 चेंडू निर्णायक आहेत. या 2 चेंडूवरती जर का एकही धाव नाही आली तर हे षटक चांगलं कमबॅक करणारं षटक म्हणून मानलं जाऊ शकतं. परंतु भार्गव ज्या बहरामध्ये, भार्गव ज्या फॉर्म मध्ये त्याला बघता तितकंसं सोपं राहणार नाही. अलंकारला काहीतरी वेगळं पण सादर करावं लागेल. अलंकार आखू टप्प्याचा चेंडू होता परंतु शेवटच्या क्षणाला थोडासा डेप्थ करणारा आणि यावेळेला या चेंडूला खेळत असताना मिडविकेटमध्ये एकदा धावून कंप्लीट केली आहे. सिंगल येते. चांगला कमबॅक. षटकारानंतर जवळजवळ 2 चेंडू सिंगलसाठी आलेत आणि अलंकारला श्वास घेण्याची संधी मिळाली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू विश्वनाथ समोर आहे. बघूयात कशा प्रकारे हे षटक संपवतोय. ओहो, यावेळेला झेल. शेवटचा चेंडू निर्णायक होता आणि या चेंडूवरती झेल सुद्धा उडाला होता परंतु तो टिपलेला नाहीये. अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती यंग बॉईज वसई या संघाच्या. थँक्यू डीजे. पहिलं षटक संपन्न झालं आणि त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 14 आहेत आणि या 14 धावा आस्किंग रन रेटला मॅच करतात. त्यामुळे ही मॅच अजूनही ऑन आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतील वैभव पवार दी पॉवर. या मैदानावरती खूप वेळ सराव मॅचेस खेळण्याचा अनुभव आहे आणि या अनुभवाने भरलेल्या गोलंदाजीला भार्गव कशा प्रकारे सामोरे जातात यावरती सर्वांच्या नजर असणार आहेत. हे षटक खूप महत्वाचं आहे. अजूनही 18-40 ची गरज आहे आणि 18-40 ची गरज असते षटकात. त्या चेंडूवर त्यानंतर फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागले भार्गवला. विश्वनाथ जाधव, ये बॅटल बहुत ही बड़ा होने वाला है. वैभव पवार समोर विश्वनाथ. टिट फॉर टॅट असं बॅटल असेल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. काय या लढाईमध्ये विश्वनाथ भारी पडतोय वैभववरती की वैभव विश्वनाथवरती? चेंडू फुलटॉस, लोअर फुलटॉस पद्धतीने बॅटवरती घेतला आणि चेंडूला लेग फ्लिक करत असताना पाठवून दिलंय. पुन्हा एकदा मिडविकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. थँक्यू डीजे. 21 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा वैभव समोर. विश्वनाथ यावेळेला बॅटची एज इनर एज. इम्रान चेंडूवरती येत आहेत आणि चेंडूवरती येत असताना मात्र एक धाव धावून कंप्लीट केली जाते. सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. 3 चेंडूच अजूनही खेळणे शिल्लक आहे. 15 चेंडू आणि 32 धावांची गरज. 32 रन्स रिक्वायर्ड टू विन विदिन 15 डिलिव्हरीज. या 15 चेंडूंपेक्षा ही 3 चेंडू खूप निर्णायक आहेत वैभवचे. भार्गवसाठी हा चेंडू बॅटची एज घेऊन चेंडू बाकी निघून गेला जिथे डिक्लेअर झोन आहे परंतु त्या अगोदर एकदा धावून कंप्लीट झाली आहे. सिंगल मिळते. दोन चेंडू अजून शिल्लक आहेत. अशा स्थितीमध्ये मॅच आले जिथून कोणत्या बाजूला झुकेल सांगता येत नाही आणि जर का स्टुडंटला ही मॅच आपल्या बाजूने झुकवायची आहे तर मात्र विकेट नितांत गरजेचे आहेत आणि जर विकेट नाही आल्या तर मात्र स्टुडंटसाठी अडचणी वाढतील. पुन्हा एकदा चढमध्ये टाकण्याचा प्रयत्न. प्रॉपर बॅटवरती चेंडू आला नाही. 1चं रूपांतर 2 मध्ये आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. टेन्शन होतं की जर का तिसरी घेतली कदाचित विकेट पडेल म्हणून तिसरी धाव घेतली नाही. आता शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू 28 धावांची गरज. माफ करा 25 झाल्यात.
शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार. विश्वनाथ जाधवची बॅट तळपली आहे. थांबायचं नाव घेत नाहीये. अडे अडचणी आता स्टुडंटसाठी वाटतात. दिल में है प्यार तेरा होठों पे गितवा 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 दिल में है प्यार तेरा होठों पे गितवा झूठ बोले जो उसे काट खाए दिन छुआ. You don't like me, I don't like you. Thank you, DJ. पहिला 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचे दाब आहेत 31-31. आता 2 षटक अजूनही शिल्लक आहेत. 12-23 या इक्वेशन मध्ये मॅच आहे. आसिफ शेख नवीन गोलंदाज. भार्गवसाठी हा चेंडूला उडवलाय भार्गवने जरूर, परंतु तो चेंडू जाईल कुठे? दूरवर गेलाय, परंतु दूरवरचं अंतर कापल्यानंतर 2 धावा इथे मिळतात. डिक्लेअरच्या रूपाने फक्त 2 धावा. 2 रन्स ऍड होताना दिसतील. 11-21. पुन्हा एकदा तोच प्रश्न, तेच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल त्या प्रश्नाला की विकेट विकेट आणि विकेट. विकेट नाही आल्या अडचणी वाढतील. जर का तुम्ही विकेट घेतलात तर मॅचमध्ये परत याल. आसिफ समोर खूप मोठी टास्क आहे विकेट घेण्याची. यश संवाद साधण्यासाठी जरूर जवळ गेलेत. त्याचा प्रभाव किती पडतोय ते सुद्धा आपण बघणार आहोत. आसिफ समोर पुन्हा एकदा भार्गव. लेफ्ट हँडर बॉलर समोर लेफ्ट हँडर बॅटर. खूप मोठं हे बॅटल असणार आहे. काही वेळासाठी मॅच थांबली आहे आणि थोडा वेळ जरूर गेलाय. बघूयात तो कोणासाठी चांगला कोणासाठी वाईट. गोटो अंकल स्मृती चषकामधील सेकंड लास्ट मॅच ती आपल्या भेटीला आली. यानंतर शेवटचा अंतिम सामना आपल्या भेटीला येईल. हो गतीने बीट केलंय. पूर्णपणे ज्या वेळेला चेंडू हातातून रिलीज झाला त्यावेळेलाच कळलं होतं की या चेंडूमध्ये गती थोडीशी कमी केली जाणार, फिंगर थोडेसे रोल केले जाणार आणि भार्गव त्या गतीने बीट झालाय. झहीरभाईकडून विकेटसाठी 500 रुपये. विकेटसाठी 500 रुपये झहीरभाईकडून. फुलटॉस, खराब डिलिव्हरी, खराब चेंडू. या प्रकारच्या चेंडूना या फॉर्मॅट मध्ये तरी थारा नाहीये. चेंडूला फेकून दिलाय सीमारे का पार. षटकार. थँक्यू डीजे. 39 धाबा दाखल करतात. 15 धाब्यांची अजूनही गरज आहे. 15 रन्स रिक्वायर्ड टू विन विथ इन 9 डिलिव्हरीज. 9 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे आणि 9 मध्ये 15ची गरज आहे. भार्गवने सुद्धा आता रंग बदलायला सुरुवात केली आहे. जे कार्य विश्वनाथ करत होते त्या विश्वनाथच्या कार्याला जोड देण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. मॅचला सोपं करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नामध्ये त्यांना यश सुद्धा मिळत आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. वाईटची सांगता. आता 9-14. येणारे 3 चेंडू जर का निर्धाव आले कहाणी वेगळी बनेल. या मॅचचा रिझल्ट बदलेल आणि तो रिझल्ट बदलवण्यासाठी या 3 चेंडूंना खूप विचारपूर्वक हाताळणं गरजेचं असणार आहे. समोरच्या दिशेने ऑफ ड्राईव्ह आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे राहुल चौधरी बीट मागून चांगलं बॅक केलंय बल्लाने. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. ओहो, ये क्या हुआ है बघा. एक क्षण असा आला होता जिथे संधी होती धावचीची आणि त्याच्यासाठी सुद्धा गेले नव्हते. किती धावा नक्की काढल्यात? 2 धावा धावून पूर्ण. भार्गव पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती. 42 वरती धावफलक आहे यावेळेला. यश, व्हॉट अ कॅच, सुपर कॅच. हा चेंडू सीमारेषा पार जात होता. जवळजवळ असंच वाटत होतं आणि त्यावेळेला उडी मारून टिपलेला झेल आणि या झेलने संपलाय भार्गव पाटीलचा खेळ. गॉल.
याद च तेरी मैं ता जागा रातां नूं रोक न पावा अखियां विचों गम दियां थँक्यू. या झेलसाठी राजेश पुजारी यांच्याकडून 500 रुपये इथे जमा झालेले आहेत. कॅच पकडल्या कॅच साठी 500 रुपयाचं बक्षीस इथे जमा झालेलं आहे. मॅच संपला तर घेऊन जायचंय. सुंदर झेल टिपलाय. जितका वेगाने येणारा चेंडू तिथे आउटफील्ड वर खाली असताना सुद्धा तो टिपलेला झेल या मॅचचा टर्निंग पॉईंट सुद्धा ठरू शकतो. भरत पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. 42 वरती धावफलक आहे. अजूनही 12 धावांची गरज आहे. ओ क्लीन बॉल. बॅक टू बॅक दुसरा विकेट. रोक न पावा अखियां विचों गम दियां बरसातां नूं ओ हो मैं इश्क तेरा पावे इश्क तेरा पावे थँक्यू डीजे. कहाणीमध्ये ट्विस्ट. कहाणीमध्ये वेगळा मोड आलाय कारण लगातार 2 विकेट गेलेले आहेत आणि 2 विकेट गेल्यानंतर मॅच इक्वेशन पूर्णपणे आता क्लिअर दिसते. 6 मध्ये 12. विश्वनाथ जाधव या जय पराजयामधील अंतर म्हणून उभा ठाकलाय. समोर राहुल चौधरी नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. पाहुयात काय या धावांचा बचाव करतोय का. खूप मोठी टास्क आहे स्टुडंटसाठी. राहुलच्या माध्यमातून चांगली गोलंदाज घेऊन या धावांना वाचवणं. परंतु विश्वनाथ समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी. विजय रेड्डी लगातार 3री विकेट. फलंदाज बाद. विश्वनाथ जाधव बॅक टू द डिपार्ट गॉन. मैं निकला थँक्यू डीजे. या शानदार झेलने एकच सांगितलंय ये स्टूडेंट का मैदान है. इलाका हमारा है. धमाका भी हमारा होगा. काय शानदार झेल. स्टनिंग कॅच. यशने केली सुरुवात आणि त्यानंतर बाकी सर्व कार्य एका बाजूने आसिफने म्हणा दुसऱ्या बाजूने विजय रेड्डीने केलंय आणि राहुल चौधरीने अतिशय शानदार डिलिव्हरी हाताळली. 4 चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्यासाठी मजबूर केलं आणि तो चेंडू मात्र विजय रेड्डीच्या हातामध्ये जाऊन विसरला. विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतील. करण माळी. 2 न्यू बॅटर मैदानात आहेत. 5-12ची इक्वेशन आहे. तुम्हाला कंपल्सरी एक मोठा फटका मारायचा आहे. त्या व्यतिरिक्त धावांचा पाठलाग करणं सोपं नाहीये. करण माळी समोर राहुल चौधरी. लेदर गेटचा अनुभव या खेळाडूला आहे आणि रबर क्रिकेट हे थोडस मॅच करतं लेदर क्रिकेटला आणि त्यामुळे या मॅच मध्ये कंबर कसली आहे स्टुडंट 11 ने. बघूयात राहुल चौधरी पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळतात. करण माळी समोर. उडवलाय लेग फ्लिक आहे. मिड विकेट क्लिअर आणि षटकार. 6 धावा. मैं निकला ओ गड्डी लेके ओ रस्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया मैं तो दिल छोड़ आया. थँक्यू डीजे. आता जसा या गाण्यामध्ये मोड आला होता तसा आता या मॅचला पुन्हा एकदा एक वेगळा मोड आलाय. क्षणाक्षणाला ही मॅच बदलतीये. कधी पारडं या बाजूला कधी पारडं त्या बाजूला. आता 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 4 मध्ये 6. सामना उघड्या डोळ्यांनी पहा. खूप निखळ आणि सुंदर दिसेल आणि जर का बंद डोळे केले तर मात्र तुम्हाला काही दिसणार नाही. युट्यूब वरती नंतर दिसेल जरूर परंतु जे लाईव्ह प्रक्षेपण आहे हयात असताना बघण्याचा जो काही आनंद आहे तो काहीसा वेगळा असतो आणि त्यामुळे या सामन्याला डोळे मोठे करून पाहण्याची आता वेळ आली आहे. करण माळीच्या बॅटमधून मोठा प्रहार झालाय आणि हा प्रहार होत असताना राहुल चौधरीवरती दडपण वाढलंय. 4 मध्ये 6 गुरु संख्ये या वेळेला सिली पोझिशन मध्ये आलेले आहेत आणि असं असताना करण माळीचा इंटेंट काय आहे राहुल चौधरीचा इंटेंट काय आहे तो या मॅचचं
रिझल्ट स्पष्ट करणारा असणार आहे. हो उजव्या स्टीच्या बाहेर. सगळं काही चांगलं टाळ्या वाजत असताना पंचांच्या दोन्ही हात बाहेर आल्यात आणि जे कोणी आनंद साजरा करत होते त्यांना त्यांच्या आनंदावरती विरजण आलंय. आता 4 मध्ये 5 इक्वेशन मध्ये मॅच आली आहे. मागील मॅच सुद्धा अशीच काहीशी करवड बदलणारी होती. अखेरकार सामना तो कार्तिक 11ने जिंकला, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत ती मॅच ऑन होताना दिसली होती. आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये सुद्धा तशीच काहीशी स्थिती आली आहे. असं असताना करण माळी की राहुल चौधरी. ओहो ओहो ये क्या हुआ है, ये क्या हुआ है. येस इट्स डॉट 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 बॉल आलाय. आता 3 मध्ये 5. राहुल चौधरीने कमबॅक केलाय. करण माळीसाठी अडचण वाढली आहे. 3 मध्ये 5 विचार केला तर एका चेंडूची मॅच आहे, परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती वाढणारा दबाव काय षटकार मारण्याची ताकद देईल का, हे सुद्धा पाहणं रोचक असेल. पुन्हा एकदा राहुल चौधरी बॅटची एज उडवलाय. आसिफ वेट करतोय. धावचीची संधी आहे. काय घडलंय. फलंदाज बाद. येस विघ्नेश साखरटोडाने बोट हवेमध्ये दाखवलंय. विकेटचं पतन होतंय आणि महत्वाचा गडी एकही चेंडू न खेळत असताना मैदानाबाहेर होत आहे. बिग ब्लो फॉर टीम यंग बॉयज वसई. थँक्यू डीजे. क्षणाक्षणाला कहाणी बदलत चालली आणि आता ही कहाणी शेवटच्या आणि अंतिम चरणामध्ये येत असताना कोणाच्या बाजूने जाणार. कोणासाठी तरी बक्षीस आलंय. विजय रेड्डी यांच्या झेलसाठी राजेश पुजारी यांच्याकडून 500 रुपये त्या झेलसाठी आलेले आहेत आणि ते जमा झालेले आहेत. मॅच संपल्यानंतर घेऊन जायचे आहेत. काय जबरदस्त मॅच. इसी का नाम है क्रिकेट दोस्तों. कधी तुमच्याकडे येणार, कधी आमच्याकडे येणार, कधी ह्याच्याकडे जाणार, कधी त्याच्याकडे जाणार. काही ना काहीतरी वेगळं पण दिसत राहणार. फक्त तुम्हाला त्या क्रिकेटला. राहुलचा चेंडू. हो चेंडू गेलाय मागे मागे. एकच धाव. 1 मध्ये 4. किसका होगा बेडा पार. करण माळी समोर राहुल चौधरी. काय जबरदस्त सामना रंगलाय. कॅल्क्युलेटिव्हली बघायचं झालं तर 6 चेंडू 12 धावांची गरज होती. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्ची केल्यात. म्हणजेच काय प्रत्येक चेंडू गणित 2 पेक्षा जास्त किंवा 2च्या खालीच धावगती ठेवली आहे. सरासरी 2ची ऑन एन एव्हरेज प्रत्येक चेंडू मागे आले आणि असं असताना 1 चेंडूवरती 4ची गरज आहे. म्हणजेच मोठा फटका मारायचा आहे. दडपण फलंदाजावरती आहे, परंतु गोलंदाजावरती सुद्धा तितकंच आहे. काय रोमहर्षक सामना मैदानात रंगलाय. आजच्या दिवसभराच्या सगळ्या साईड पैकी सर्वोत्तम मोठी साईड यंग बॉयज वसईचे आणि या संघासमोर खेळत असताना स्थानिक संघ, या मैदानावरचा घरचा संघ स्टुडंट 11 संघर्ष करतोय. 1 चेंडू 4 धावा. क्या होगा इस मैच का. एक 4 राहुल चौधरी समोर करण माळी. उडवलाय चेंडू हवेमध्ये आणि चेंडू पार पार पार. षटकार. विजयी षटकार करण माळीच्या बॅटमधून. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय यंग बॉयज वसई या संघाच्या माध्यमातून. परंतु स्टुडंट 11च्या संघाच्या त्या संघर्षाला सुद्धा 100+ मार्क्स आहेत. व्हॉट अ एफर्ट. काय जबरदस्त अंडर प्रेशर गोलंदाजी केली होती. षटकार केला ही दुसरी बाब, परंतु जो काही लढा दिलाय तो खरोखरच सर्वांना प्रभावित करणार आहे. हार्ड लक बॉयज, हार्ड लक टीम स्टुडंट 11 and very well played करण माळी and young boys वसई. डीजे थांबवतो कारण टॉस साठी लगेच यायचं. यंग बॉयज वसई आणि कार्तिक 11 कर्णधार देव पांडे या लवकर आणि यंग बॉयज वसई विघ्नेश लवकरात लवकर टॉस साठी यायचंय.